आषाढीच्या वारीनंतर नागपंचमीला महाराष्ट्रातील सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ मेळा भरतो। या महाकुंभ मेळ्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद आहे। जगातील सर्वात मोठा सप्ताह म्हणून याची ओळख आहे, तो म्हणजे सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह। हा सप्ताह गेल्या 176 वर्षापासून सुरू आहे। यंदाचे हे सप्ताहाचे 177 वर्ष असून हा सप्ताह स्वातंत्र्यापूर्वीपासून अविरतपणे सुरू आहे। यंदा हा सप्ताह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहापंचाळे या गावात आयोजित करण्यात आला आहे। या सप्ताहामध्ये 20 लाखाहून अधिक वारकरी संप्रदायाचे भाविक हे आपली हजेरी लावतातच। अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे हरिनामाचा अखंड जप। सप्ताहामध्ये 10,000 टाळकरी हे अखंड हरिनामाचा जप करतात। हे वारकरी आपल्या स्वखर्चाने येऊन 4 प्रहारामध्ये भजन करतात। 24 तास हे भजन सुरूच असते। एकही क्षण या ठिकाणी भजन थांबत नाही, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भगवंताच्या नामस्मरणाने भक्तिमय असे वातावरण निर्माण होते। 177व्या सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे। आज सप्ताहाचा 3रा दिवस आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतात या ठिकाणी हरिनामाचा जप सुरू आहे। आपल्यासोबत याबाबत माहिती देण्यासाठी या ठिकाणी वारकरी आहेत। काय नाव आपलं? राजेंद्र पोपट चांदगुडी। हा, राजेंद्र पोपट चांदगुडी। कशा प्रकारे इथं हरिनामाचा जप सुरू असतो? इथं वारकरी मंडळी आहेत आपली। इथं श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा 177वा सप्ताह आहे। 177 वर्षापासून ही परंपरा चालू आलेली आहे। सद्गुरू गंगागिरी महाराजांनी ही परंपरा चालू ठेवलेली आहे। आता इथं एकूण 4 प्रहारे होतात। पूर्ण रात्रंदिवस प्रहार चालतो आणि एका प्रहारासाठी 10,000 टाळकरी इथं असतात पूर्ण। आणि इथं या नामस्मरणातून इथं प्रत्येक वारकऱ्यांसाठी भाविकांसाठी इथं भाकरी आणि आमटीचं प्रसाद वाटण्यात येतो। इथं लाखो समाज जमा होतो। आजपर्यंत कमीत कमी 4 ते 5 लोक या इथं येऊन दर्शन करून गेलेले आहेत। आणि महाराजांचं दुपारी 1 वाजता प्रवचन असतं आणि संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम। इथं असलेल्या जे टाळकरी आहेत त्यांची दिनचर्या कशी असते? ते कसे येतात, कसं जातात, कसं राहतात इथं? हे ज्यांच्या स्वतःच्या खर्चाने येतं प्रत्येक गावातून, पूर्ण महाराष्ट्रातून, प्रामुख्याने 3 जिल्ह्यातून नाशिक, नगर आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातून पूर्ण लोक इथं आलेले असतात। त्यांच्या स्वखर्चाने येतात, त्यांच्या स्वखर्चाने इथे येतात। आणि 4 प्रकारचे पहारे, एक 12 ते 3, 3 ते 6, 3 ते 6, 6 ते 9 आणि 9 ते 12 असे 4 प्रहारे होतात। नवीन पिढीला एक चालना मिळण्यासाठी ही भरकटलेली आजची जी पिढी आहे ती वारकरी पंथात मार्गी लागण्यासाठी हा सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सप्ताह चालू केला आहे। समाजाला योग्य दिशा मिळावी व युवा पिढीने व्यसनापासून दूर राहावे या उद्देशाने सद्गुरू गंगागिरी महाराजांनी हा सप्ताह सुरू केला। या सप्ताहामध्ये हरिनामाच्या नामस्मरणाने समाजाला योग्य दिशा मिळावी हाच त्यांचा उद्देश होता।